आपणा सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. सावित्रीबाई फुलेंच्या या जयंतीच्या निमित्त त्यांनाही नतमस्तक होऊया, नमस्कार करूया. आणि आज नाशिकमधल्या माणिक टॉवरमध्ये जाऊन विराज कॉलनीमध्ये म्हणजे नाशिक विराज कॉलनीमध्ये राहणाऱ्या श्वेता कल्पेश पारख या वहिनींना भेटणार आहोत. श्वेता कल्पेश पारख या वहिनींना भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सुरुवात करूया पुन्हा आपला ट्रॅव्हल, आपला प्रवास. चला. धडकी भरली मला. बरं जायचंय कुठे? तुम्ही रस्ता दिलात तर जाऊ ना. ओ आणि मला सुद्धा बघू दे तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. आदेश भाऊजी आले पैठणी घेऊन घरात. कल्पेशराव तुम्ही खेळ खेळा एकदम जोरात. अरे वा, म्हणजे आज तुम्ही थांबणार आणि त्याला खेळवणार वाटतं. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या माझे जाऊबाई. नमस्कार. ते माझे मोठे दीर. नमस्कार. ह्या काकी सासू. नमस्कार. ती मोठी नमस्कार. जाऊबाई. मामी सासू, मामी सासरे, तो त्यांना माझ्या मोठ्या जावेचा मुलगा धर्मेश. ह्या माझ्या मुली रिद्धी, आपलं प्रेक्षा, धनश्री आणि प्रेक्षा. काय नावं पण विसरायला लागलं. तुम्ही आले ना, दुसरं जाऊ का? काय. ती माझ्या जावेची मुलगी रिद्धी, ती माझी बहीण नमस्कार. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख तर झाली, आता सुरुवात लगेचच गप्पांना. नमस्कार. 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 बालपण कुठलं तुमचं? नाशिक. तुमचं? घोटी. इगतपुरी घोटीला? घोटी. हो म्हणजे तिकडनं आम्ही शिर्डीला एक रस्ता जातो हो तिकडे. हो बरोबर. तिकडेच बालपण गेलं. हो तिथेच ठीक बालपण. आहे. मी नुकताच एक चित्रपट बघितला होता, बाजीराव. अच्छा. तुम्ही बघितलाय? हो. तसे दिसतात ना. मी काशीबाई आहे एवढं माहिती. हो का? नाही नाही, काय मस्त इतकं छान दिसलं ना. ते दिसल्याबरोबर म्हटलं अरे क्या बात आहे. बरं सांगा, बालपण तुमचं कुठलं? घोटी. घोटी. हो. शाळा कुठली? जनता विद्यालय घोटी. मग कितवीपर्यंत तुम्ही घोटीमध्ये होता? मी लहानपणी माझ्या मावशीकडे होते शिकायला. 2री ते 5वी मी अकलूजला केली. अकलूज? हो. आणि त्याच्यानंतर 5वी नंतर मग घोटीतच. 5वी ते 10वी मग मावशीकडे घोटी. एकदम अकलूजला का गेले? माझ्या मावशीला मुलगी नव्हती आणि माझ्यावरती खूप जीव होता आणि माझ्या लहान बहिणी खूप छोटे छोटे होते आणि जॉईंट फॅमिली, फार मोठी फॅमिली. मग माझ्या मावशीकडे होते 5वी पर्यंत. हां. तिला मुलीची खूप हौस होती, मग मी तिच्याकडेच राहिले. अरे वा. 5वी नंतर आला? हां, 5वी नंतर इकडे आले. कुठे? घोटीला. घोटीला आले. तुम्ही तुमचं शिक्षण सगळं नाशिकलाच केलं. नाशिकला कुठे? रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम. हो का? तुमच्या घरात कोण कोण होतं? मी, मोठा भाऊ, मोठी बहीण, आई वडील. तुमचे आई बाबा काय करायचे? आमची साडीची दुकान आहे. आणि तुमचे आई बाबा? साड्यांचं दुकान आहे आमचं पण. हां. आई घरीच असायची आणि वडील दुकानी. तुम्ही दोघांनी ठरवलं होतं का की साड्यांचं दुकान असेल तरच लग्न करणार वगैरे? नाही, माझी खूप इच्छा होती लग्नानंतर छान छान साड्या पाहिजे म्हणून साडीवालाच आता नवीन नवरा गाणं पण करायचा. येईल. ते होतं ना काय ते रेतीवाला, तसं साडीवाला नवरा पाहिजे. आणि तुम्ही का बघत नव्हता? ते बघायचे, ते सांगायचे आम्ही ह्या मुली शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत. तुम्हाला वेळ नव्हता का? लग्न तुम्ही करणार होता ना? मग पण ते शॉर्टलिस्ट करून द्यायचे आणि ह्या आहेत, या मुली आहेत, आपण बघायला जाऊ. मग शनिवार रविवार आम्ही बघायला जायचो. अरे वा, छान कार्यक्रम होता तुमचा. किती मुली बघितल्या हो तरी? मी एकूण 13 मुली बघितल्या आणि हिच्यासोबत म्हणजे हिचा 14वा नंबर. आणि हिचं आमंत्रण मला म्हणजे अगोदर आलं होतं, 1 वर्ष आधीच आमंत्रण आलं होतं. पण जसं हिने सांगितलं मला 5 बहिणी, मी म्हटलं बाप रे. मी यांना म्हटलं थांबा, आपण बघूया. त्यावेळेस आलेच नाहीत बघायला. त्याने 5 बहिणी म्हटल्यानंतर अरे बाप रे असं का वाटलं तुम्हाला? काय मला देवीची 5 रूपं असतील असं वाटलं का? नाही, देवीची आता तुम्ही कंप्लेंट ऐकली ना, नेत नाही कुठे. मला माहिती होतं लग्न झाल्यावर न्यावं लागणार आहे कुठे. आता 5 जणी नाही, कुठे कुठे सॅटिस्फाय करणार, कुठे कुठे जाणार ना. बरोबर. मग तो प्रश्न होता. परंतु योग आणि आपण म्हणतो ना की ह्या रेशीम गाठी वरतीच बांधून येतात. कोण राहतो वर? देव. 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 अच्छा, मला वाटलं वर कुठे गाठी बिठी बांध. तर तिथे परत योग आला आणि त्यावेळेस मग मी हिचा फोटो बघितला. काय झालं आता तुम्ही सांगा. ते बरंच बोलले. आता आता तुम्ही 1 वर्षानंतर परत आम्हाला अजून एकाने सुचवलं यांच्याच बद्दल. माझा भाऊ परत गेला. माझा भाऊ म्हटला पण की मी इथे जाऊन आलेलो आहे,
मग ते जे गृहस्थ होते ते म्हटले नाही ठीक आहे जाऊ आपण आता. तेव्हा राहिलं असेल काही, कारण पहिलंच वर्ष कोणी एवढं की होईलच असं काही नसतं. मग ते परत आले. मग हे लागलीच दुसऱ्या दिवशी माझे सासरे आले होते मला बघायला. लगेच दुसऱ्याच दिवशी. अच्छा. हां. आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी लागलीच हे पण आले. रात्री होकाराचा फोन पण आला. लगेच लागलीच फटाफट झालं काय माझं. मला सांगा, त्या 13 मध्ये नाकारण्याचं म्हणण्यापेक्षा यांना होकार देण्यामागे काय कारण होतं? मला म्हणजे अजूनही आठवतोय तो दिवस ज्या दिवशी मी हिला बघायला गेलो. वडील आधी बघून आले आणि मी, माझा मामा, माझे मावसा आम्ही गेलो होतो. मग आम्ही बघितलं, माझा भाऊ पण होता, चुलत भाऊ पण होता. आणि एक असं झालं होतं की बुवा कुठेतरी आपण जे बघतोय, माझी कंडिशन एकच होती की ती घर सांभाळणारी असावी, शिक्षण असावं, आपण करिअर करायला नक्की वाव देऊ, पण सुरुवातीला घर सांभाळणारी असावी आणि आई वडिलांना सांभाळून घेणारी मुलगी असावी. आता हे तर काही लागलीच लक्षात येत नाही, पण हिच्याशी बोलल्यानंतर मला जाणवलं ते. आणि मग नंतर तिथे अंमळनेरला महावीर आईस्क्रीम खूप फेमस आहे. बरं. तिथे आम्ही गेलो, बसलो. मग मावसांनी मला सांगितलं की बा याच्यामध्ये ज्या आता मला जो अनुभव आहे, त्यांना मला 13 ठिकाणचा अनुभव होता, पण त्यांचा अनुभवानं त्यांनी सांगितलं की इथे आता आपण लॉक करायला पाहिजे. असं ते म्हणाले. असं त्यांनी सांगितलं. कुठे ते? ओ नमस्कार. पण तरी मी तिथे एक कंडिशन त्यांना टाकली की बुवा लग्नाआधी, कारण 15-20 मिनटं, कारण अर्धा तास किंवा 1 तास हा पुरेसा नाहीये समोरच्याला समजून घेण्याकरता. तर मला तिला एकदा भेटायचंय परत. मग काय झालं? तुम्ही आले होते ते भेटायला. ते आले होते. हो. मग तेव्हा कुठे भेटले तुम्ही? आम्ही मंगळ ग्रहाचं मंदिर आहे मंगळ अंमळनेरात. ग्रहाचं? हो तिथे. अरे वा. मग तिकडे मंगळावर घेऊन गेलात त्यांना? हो गेलो होतो आम्ही. हा. आणि मग तिथेच बोलणं झालं. तुम्ही बोललात? हो दोघं. तुम्ही काही विचारलं होतं त्यांना तेव्हा? हा तेच, बाकी काय म्हणा, मी पण फॅमिली ओरिएंटेडच आहे जरा. हा. तेच गप्पा झाल्या. मग आवडलं, मग हो म्हटलं. मग ते म्हणे तुझी मनापासून इच्छा सांग. मग मी हो म्हटली, ते पण हो म्हटले. मग झालं, ठरलं. मग लग्न साखरपुडा झाला 8 दिवसात. लगेच 8 दिवसात? हो लागलं. आणि मग त्यानंतर लग्न किती दिवसांनी? 1 महिना 10 दिवस. अरे लगेचच झालं म्हणजे? लगेच फटाफट सगळं? हो फटाफट झालं. हो ना, सगळी बाकी तयारी झालेली होती. हो मी सांगितलं होतं डिसेंबरमध्ये करूया म्हणून, कारण पावसाळा होता. जुलै म्हणजे हो, पावसाळा. ऐन पावसाळा. आणि पण ते घरच्यांचं सगळ्यांचं मत पडलं की इतका पिरियड नको जाऊ द्यायला. बाकी कसं वाटतंय आता? आता एकदम छान. किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष आत्ताच झाले. 10 वर्ष झाली. बरं मला सांगा, तुम्ही घाबरता कशाला? तुम्हाला भीती कोणाची वाटते? अळीची. म्हणजे काय असतं ते? ते फ्लॉवर म्हणजे भाजीत निघते ना, मी खूप घाबरते. ती एवढीशी अळी? एवढीशी आहे, पण तिच्याने म्हणजे ती इतक्या जोरात किंचाळते की ते म्हणजे मला, मी घरात असलो तर असं वाटतं काय झालंय, सापच आला की काय? साप जाऊ द्या, त्यापेक्षाही भयंकर काहीतरी डेंजर. आणि फ्लॉवर, त्यामुळे फ्लॉवर ही मलाच निवडावी लागते. अरे चांगला उपाय आहे. आणि अजून तुम्हाला काय सांगायला आवडेल त्यांच्याबद्दल? 10 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणजे आमचं असं आहे, ट्युनिंग इतकं छान जमलं की प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे प्रत्येक गोष्टी काही चॅलेंजेसही आली आणि खूप सारा आनंद मिळाला. बर. तिचा समजूतदारपणा, मोठ्या लोकांना समजून घेणं. बरं नुसतंच घरचे नाही तर तिच्या मैत्रिणी खूप आहे. म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल इथे, तर तिच्या मैत्रिणी खूप आहेत आणि सगळ्यांशी जुळवून घेणं आणि एक फॅमिली ओरिएंटेड वातावरण, घरी आल्यावर प्रसन्न वाटणं. कारण 7, 8, 9, 10 तास, आता माझा मित्रही आलेला इथे, आम्ही 10 तासाच्या अधिक ऑफिसमध्ये असतो. बरं बरं. आता पहिल्या खेळाकडे आपण वळणार आहोत. पहिल्या खेळात किती बक्षीस यांना मिळणार तेही बघणार. 8 वस्तू आहेत ना, हे घ्या. या 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. तर यापैकी 1 रुपया कुठेतरी दडलेला आहे, तो मिळू शकतो तुम्हाला. सगळ्यांची मदत घेऊ शकता. 1 रुपया मिळाला 4 संधीमध्ये, तर तो 1 रुपया ही तुमचा आणि सगळ्या वस्तू सुद्धा तुमच्या, त्या 4 वस्तू. चला, वेळ सुरू झाली. घड्याळ. 10 रुपये. अभिनयाशी आधी परिचय नव्हता झालेला. दरवेळेस मी तुझ्याच बद्दल बोलीन असं तुला का वाटतं? कन्फ्युज होतो मला. बरं मला सांगा, ही भांडणं हे सतत सुरू झाली पहिल्यापासून? पहिल्या दिवसापासूनच मला वाटतं. आम्ही पहिल्याच दिवशी भेटलो आणि जी काही एक मोठी माती खाल्ली. काय झालं? मी नव्हते सांगणार, त्यांनी मला विचारलं. ह्याच्याने तुम्हाला काय? मी सांगू का ते? आर्या हा खरं बोलतोय?
तुझ्या चेहऱ्यावरून तरी मला असं कळतंय की हा काहीतरी चुकीचं सांग. काहीतरी नाही, तो सगळं चुकीचं सांग. कारण एकट्याने नाही खाल्ली आहे मॅडम, त्यामुळे सहभागी होत्या. हा जिथे जिथे असतो तिथे माती येत होते, असं एक ठरलेलं आहे. संबंध चालूच असत, सतत चालू असत.